अ, 12 स्वरांवरच आपलं संगीत आधारलेलं आहे, हे तर निश्चित आहे. आपण अगदी जगाच्या दृष्टीने जागतिक संगीताचा विचार केला तरी 12 सुरांवर आपलं संगीत आधारलेलं आहे. तर ह्या 12 ज्या आपण ज्याला नोट्स म्हणतो, त्याला नावं फक्त वेगवेगळी दिलेली आहेत. सा-रे-ग-म-प-ध-नि-सा त्यांच्यातही आहे, फक्त नावं वेगळी आहेत. सी-डी-ई-एफ-जी, ए-बी-सी असं ते म्हणतात आणि आपण सा-रे-ग-म-प-ध-नि-सा पण त्याची जी स्वरस्थानं आहेत, ती तीच आहेत. आणि 12 स्वरांच्या 12 स्वर आपण का म्हणतो? खरं तर आपण म्हणतो सा-रे-ग-म-प-ध-नि-सा हे स्वर झाले. पण त्याच्यानंतर जे मधले स्वर येतात म्हणजे आपल्या हिंदुस्थानी संगीत पद्धतीत रे कोमल आहे. तर तसं त्यांच्या ह्याच्यात फ्लॅट नोट्स आणि शार्प नोट्स असे दोन्ही असतात. असं करून हे 12 स्वरांचं सगळं जे गणित आहे, ते जमलं जातं. तर ते ह्या वर्कशॉपमध्ये मी त्याची ओळख करून देईन अगदी सोप्या पद्धतीने, की ज्यांना हा विषय कठीण वाटतो, तर तो अगदी सहजरित्या त्यांना कळेल. तर ती संगीतात म्हणजे गाण्यामध्ये कॉर्ड्सचं महत्त्व काय असतं? कॉर्ड्सचं महत्त्व असं दिलं गेलं आहे, की कॉर्ड्सने गाणं हे भरलेलं वाटतं. म्हणजे आपण ज्याला एक गाण्यातला एक रिकामेपणा असतो तो निघून जातो कॉर्ड्सनी. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो, की आपण आपलं जे गाणं आहे हिंदीतलं आपण जर घेतलं, फूलों के रंग से आता बघा मी हे जे गाणं आता वाजवतोय ते कॉर्ड्सचा वापर न करता वाजवतोय. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती. आता मी एवढीच गोष्ट आत्ता वाजवली तर किती रिकामं-रिकामं थोडंसं वाटत होतं. हां, पण आता जर मी कॉर्ड्सचा वापर केला तर फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती. तर कॉर्ड्सचं इतकं महत्त्व आहे गाण्यामध्ये आणि जास्ती करून आपण जर फिल्म म्युझिक जेव्हा ऐकतो किंवा आपण लाईट म्युझिक ज्याला म्हणतो, भावगीतं ऐकतो, तर त्याच्यात कॉर्डचा वापर केल्याने गाण्याची गाण्याला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. अंदाजी एखाद्या गायकाने आपल्या गाणं गाताना त्या गाण्याचा त्याच्या आवाजाचा स्केल कसा ओळखायचा? खूप छान प्रश्न आहे आणि हेही आम्ही कार्यशाळेत सांगणार आहोत, की देवाने जे निर्मिलेला आपला आवाज आहे, त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी लिमिटेशन्स आहेत. कोणाचे आवाज जास्ती खाली म्हणजे खालच्या स्वरात खूप छान असतात आणि वरती काहींचे स्वर ऑटोमॅटिकली तारसप्तकात खूप छान वाटतात. पण प्रत्येक जेव्हा आपण गाणं कंपोज केलं जातं, संगीतकार ते गाणं एखादं कंपोज करतो. त्याच्यानंतर त्या प्रत्येक गाण्याची एक उंची आणि जी खोली आहे ती ठरलेली असते. आणि गायकाची ही उंची आणि खोली ठरलेली असते. मग गायकाने काय करावं, की माझा आवाज ह्या गाण्यात कुठपर्यंत अगदी सहजतेने वर जाऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा ठरवायच्या आपण? तर हे ह्या सगळ्या कार्यशाळेत आम्ही शिकवणार आहोत. मंदारजी, एखाद्या गाण्याचे शब्द जेव्हा तुमच्याकडे येतात चाल लावण्यासाठी, तर ती चाल लावण्याची प्रोसेस काय असते? जेव्हा शब्द येतात तेव्हा ते चाल घेऊनच येतात आणि तालही घेऊन येतात. फक्त ते शब्द वाचताना त्या गाण्याचा ताल कसा आहे आणि गाण्याचा भाव काय आहे त्यानुसार चाल लावली जाते आणि प्रत्येकाची प्रतिभाशक्ती ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे जे आपण ज्याला म्हणतो ना विचार त्या गाण्यावरचा किंवा त्या शब्दांवरचा तो वेगळा असल्यामुळे चाल तशी बांधली जाते. आणि ही चाल कशी बांधावी किंवा ह्या चालीला कसं एक प्रत्येक जण कसं वेगळं रूप देतं, हे सगळं आम्ही आमच्या कार्यशाळेत शिकवणार. मंदारजी, गाण्याच्या संगीत संयोजनाबद्दल तुम्ही काय सांगा? जशी एखादी मूर्ती तयार झाल्यानंतर त्याला दागिने किंवा आपण ज्याला म्हणतो आभूषणं चढवली जातात आणि त्या मूर्तीला एक सुंदर रूप दिलं जातं. तसंच आहे गाण्याचंही. गाण्याची चाल तयार झाली, की त्याला वेगवेगळ्या वाद्यांनी, त्यांच्या स्वरावटींनी एक वेगळं रूप देणं, ह्यालाच अरेंजमेंट म्हणतात. आणि ती अरेंजमेंट कशी करावी, त्याच्या करण्यामागचे त्याचा उद्देश काय आणि ती केल्यानंतर गाण्यात काय फरक पडतो, तर हे सगळं ह्या कार्यशाळेत शिकवलं जाईल.